मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष NIA न्यायालयाकडून गुरुवारी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील 7/11 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचीही मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षा रद्द केली आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यात नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींनाही निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. 2025 या वर्षात या 3 महत्त्वाच्या प्रकरणांमधील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने या बॉम्बस्फोटांसाठी जबाबदार आरोपी कधी पकडले जाणार असा प्रश्न उपस्थित होतोय. यात सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. या तीनही बॉम्बस्फोटांमधील आरोपी पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सुटलेले आहेत. आरोपींना सन्मानपूर्वक सोडण्यात आलंय की पुरेशा पुराव्याअभावी सोडण्यात आलंय हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. या दोन्हींमध्ये फरक आहे. आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले असतील तर प्रश्न असा उपस्थित होतो की तपास यंत्रणांनी सबळ पुरावे का गोळा केले नाहीत वा योग्य पद्धतीने न्यायालयासमोर का सादर केले नाहीत. मुंबई आणि मालेगाव या केसेसमधील आरोपी असे लागोपाठ निर्दोष सुटल्यावर एकच प्रश्न सामान्य लोकांच्या मनात राहतो की न्याय ही संज्ञा शिल्लक राहिली आहे की नाही. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी मशिदीजवळ मोटरसायकलवर ठेवलेल्या स्फोटक उपकरणांमध्ये स्फोट झाल्याने 7 लोक ठार झाले होते आणि 100हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास यापूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने केला होता, परंतु 2011 मध्ये या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आली होती. या प्रकरणात भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे आरोपी होते. या आरोपींवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत खटला सुरू होता. या प्रकरणाची सुनावणी तब्बल 17 वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली असून बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची 31 जुलै रोजी निर्दोष सुटका करण्यात आली. तपास यंत्रणेने जाणून बुजून तपासात त्रुटी ठेवल्या असून जाणून बुजून पुरेसे पुरावे गोळा केले नाहीत असा आरोप ॲडव्होकेट नितीन सातपुते करतात. या प्रकरणाच्या तपासाबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आधी म्हणजेच 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील 7 लोकल ट्रेन्समध्ये 7 स्फोट झाले होते. 11 जुलै 2006 रोजी झालेल्या भीषण हल्ल्यात 189 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 824 जण जखमी झाले होते. हा मुंबईतील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक ठरला. लोक याला 7/11 स्फोट म्हणून ओळखतात. या स्फोटांप्रकरणी 2015 साली एक विशेष सत्र न्यायालयानं 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली तर इतर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर 13वे आरोपी अब्दुल वाहिद यांची 2015 साली निर्दोष सुटका केली होती. शिक्षा झालेल्या 12 जणांपैकी एक आरोपी कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी याचा 2021 मध्ये मृत्यू झाला आहे. हल्ल्याला 19 वर्ष आणि सत्र न्यायालयातील निकालाला 10 वर्ष झाल्यावर आता मुंबई उच्च न्यायालयानं 21 जुलै 2025 रोजी 12 आरोपींची शिक्षा रद्द केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं या खटल्याच्या निकालाच्या अंमलबजावणीला न्यायालयीन उदाहरण म्हणून घेण्यास मात्र स्थगिती दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास पूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने केला होता, परंतु 2011 मध्ये या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आली. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणीही ATSने तपास केला होता. यातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मकोका खटला चालवण्यात आला होता. नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणही सुरुवातीला ATS कडेच देण्यात आलं होतं.
थोडक्यात 2025 या वर्षात लागलेल्या या तीनही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये राज्य दहशतवाद विरोधी पथकाने तपास केला होता. पण या पथकावर ही प्रश्नचिन्ह उभं केले जातात. या तिन्ही बॉम्बस्फोटाच्या घटना 2006 ते 2008 या कालावधीतल्या आहेत. म्हणजे या घटनांना किमान 16 ते 18 वर्ष उलटून गेली आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेले अब्दुल वाहिद यांना 2006 साली अटक झाली होती आणि ते 2015 साली सुटले होते. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींचीही 17 वर्षांनंतर निर्दोष सुटका झाली आहे. इतका मोठा काळ जाऊनही आरोपींवरील गुन्हे सिद्ध करता आलेले नाहीत. अशा संवेदनशील घटनांच्या न्याय प्रक्रियेसाठी हा इतका मोठा कालावधी का लागावा? तो कमीत कमी वेळात करता येईल का? या विशेष कायद्यांमधील तरतुदींचा जो गैरफायदा घेतला जातो तो दूर करता येईल का? यंत्रणेला अधिक अधिकार न देता आणि मानवी हक्कांचं उल्लंघन न होता हे कायदे अधिक सक्षम कसे होतील या दृष्टीने विचार व्हायला हवा. बरं, आता ते आरोपी निर्दोष असतील तर तुम्ही त्यांच्या आयुष्यातील किती मोठा काळ वाया घालवला आहे? अर्ध आयुष्य या प्रकरणात घालवलं तर मग याची भरपाई कोण करणार? आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर हे सगळेच आरोपी निर्दोष असतील तर मग आजही ते दहशतवादी मोकार फिरत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.